गडाख साहेब हे या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. राजकीय विरोधक आहेत इथपर्यंत ठीक आहे, पण कौटुंबिक विरोधक नाही. तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला अवगत करू इच्छितो की माननीय शंकरराव गडाख यांचा सक्का भाचा माझा सक्का साडू आहे. जर नात्याचाच विषय आला तर नातेवाईकाच्या घरी जाणं हे काही गैर नाही. आणि जरी दोन वेगळ्या पक्षात लोक असतील तरी सुद्धा माननीय गडाख साहेबांच्या निवासस्थानावर मी अनेक वेळेस गेलोय, अनेक वेळेस भेटलोय. ही काही माझी पहिली भेट नव्हती. याच्या अगोदरचे पूर्वीचे तुम्ही फोटो जर काढून पाहिले तर माझी जवळपास 5वी भेट त्यांना आहे. त्यामुळे याच्यावर उगीच राजकीय तर्कवितर्क लावणं हे संयुक्तिक नाही. तिथं स्थानिक पातळीवर विठ्ठल लंगे हे महायुतीचे आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे महायुती म्हणून विठ्ठल लंगेंच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने महायुती लढेल. याचा आणि या भेटीचा कुठलाही संबंध नाही. अहिल्यानगरच्या खून प्रकरणामध्ये आता पोलिसांवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित त्या मुद्द्यावर माननीय पालकमंत्री महोदयांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. माननीय आमदार महोदय जे बोलले हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. त्यांना या आरोप करत असताना काय अनुभव आले हे माझं त्यांचं बोलणं न झाल्यामुळे मी सांगू शकत नाही. पण माझं व्यक्तिगत अनुभव या सगळ्या अधिकाऱ्यांप्रती हा व्यवस्थित मला तरी राहिलाय. पण त्यांना काही वेगळा अनुभव आला असेल तर ते निश्चित पालकमंत्री महोदयांना त्या गोष्टी सांगतील आणि पालकमंत्री महोदय त्याच्यावर कारवाई करतील. केंद्र सरकारने याबद्दल आपलं काय? नाही, आता राहुरी कारखान्याचं नाव जरी मागितलं असेल तरी एक वास्तविकता आपण समजून घेतली पाहिजे की हा कारखाना सारफेसी ऍक्ट मध्ये जिल्हा बँकेकडे जप्त आहे, बरोबर. त्यामुळे याला केंद्र सरकार निधी देण्यासाठी किती सकारात्मक राहील हे मला माहिती नाही. मात्र प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू. तनपुरे असतील आणि आम्ही सगळे आहोत, हे सगळे महायुतीचे आज घटक आहेत. आणि त्यामुळं जे काही प्रामाणिक प्रयत्न असतील, जे प्रयत्न अरुण साहेब करतायत तेच प्रयत्न आमची कधी मदत लागली किंबहुना त्या समितीमध्ये नामदार साहेबही आहेत जे केंद्र सरकारच्या कर्ज देण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत, तर त्यामध्ये आपण पण आहोत. आपण पॉझिटिव्हली पाठवू. पण ही जी काही वास्तविकता ही नाकारून चालता येणार नाही की हा कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात असल्या कारणाने, सारफेसी ऍक्ट मध्ये जप्त असल्या कारणाने याला केंद्र सरकार किती सकारात्मक राहील हे थोडंसं याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. पण जसं जसं काळ पुढे जाईल, यापूर्वीच जे कर्ज वाटप जुनं झालेलं आहे अनेक कारखान्यांनी त्यामध्ये थोडेसे हप्ते भरण्यामध्ये दिरंगाई केल्यामुळे जुन्याच दिलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर होत नसल्यामुळे त्याचीच एक समिती चौकशीची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लावलेली आहे. जोपर्यंत तो चौकशी अहवाल समोर येत नाही, दिरंगाई का होऊ राहिली, कशी होऊ राहिली, या सगळ्या चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतरच मला वाटतं की या कारखान्याचा विषय चर्चेला जाऊ शकतो. पण हे माझं व्यक्तिगत मत आहे. चर्चा आहे नाही, आता ठेकेदाराला जरी नोटीस निघाली असेल तरी मी स्वतः सकाळी त्यांच्याशी बोललो, कालही बोललो आणि मी त्यांना तीच विनंती केलेली आहे की तुम्ही या नोटीसला न घाबरता तुम्ही टीम वाढवा. ते म्हणतात पावसामध्ये आम्ही डांबरीकरण करू शकत नाही. म्हटलं तर त्याला उत्तराला काही राहिलेलं नाहीये. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये काम सुरू करा. ओव्हरलेचं 13 किलोमीटरचं काम आहे ज्याच्यामध्ये खरं पावसाची वाट पाहायची आवश्यकता नाही. ओव्हरले म्हणजे डांबर फक्त टाकायचं, ते काम लवकर होऊ शकतं. पण पाऊस पण दुर्दैवाने पडत नाहीये. काम सुरू केलं तर परत भुरभुर सुरू होते. या टेक्निकल अडचणी आहेत. पण मला भीती ही आहे की जर हे जे काही सगळं रंगवलं जात आहे मीडियामध्ये, नोटिसा देणं, अधिकाऱ्यांचा दबाव, हे सगळं केल्यावर जर हा कॉन्ट्रॅक्टर पळाला तर याची जबाबदारी कुणीतरी घ्यायला हवी. जशी मी जबाबदारी घेतो की रस्ता मी यांच्याकडूनच पूर्ण करून घेणार. ठीक आहे, क्वालिटीमध्ये थोडंफार मागं पुढे झालं तर आपण परत एकदा याच्याकडून करायला लावू, पण ती जबाबदारी मी घेऊ शकतो. मात्र हे जे काही आज सगळं चर्चा रंगवली जाते, आंदोलन केलं जातं, हा पळून गेला तर आमची जबाबदारी राहील, हे वाक्य पण कोणीतरी म्हटलं पाहिजे ना. कारण की उद्या पळून गेल्यानंतर तुम्ही परत लोकप्रतिनिधीला धाऱ्यावर धरणार. एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो की टेंडर निघाल्यानंतर 28% बिलो हा कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे. हा ना कॉन्ट्रॅक्टर गडकरी साहेबांनी दिलाय, ना मी दिलाय, ना कोणी पालकमंत्र्यांनी दिलाय. केंद्र सरकार फक्त पैसे देऊ शकतं. आता पारदर्शक पद्धतीने टेंडर निघालं तरी आरोप आहे, टेंडर मॅनेज करून द्यावं तरी आरोप आहे की यांनी पैसे खाल्ले. मग आता आम्ही काम तरी कसं करायचं? माझी अतिशय नम्रपणे सगळ्या राहुरीकरांना विनंती आहे की थोडा संयम ठेवा. हा रस्ता परत दुरुस्त होईल.
थोडा त्रास सहन करावा लागेल. तुमच्या वेदनेचा पूर्ण सन्मान आहे, तुमच्या भावनेचा पूर्ण सन्मान आहे. पण तुम्ही या गोष्टीला जाणून राहा की जर हा पळून गेला तर परत 6 महिने तुमचं ऐकायला देखील कुणी तिथे येणार नाही. कारण की नैसर्गिक प्रक्रियेत कोर्ट आणि कचेरी, जसं मुंबई गोवा महामार्ग अडकला, मंत्री येऊन पाहणी करून जातील, आमदार येऊन पाहणी करून जातील, खासदार येऊन पाहणी करून जातील, सगळे फोटो काढतील, आंदोलन होईल, तासभरात रस्ता रोको होईल, ट्रॅफिक जाम होईल, त्याच्या पुढे काय होणार नाही. तर मी खरं बोलतो आणि या सत्यावर विश्वास ठेवा, तरच आपण पुढे जाऊ शकतो. अन्यथा मग जे चालू आहे ते चालूच आहे. 10 वर्षापासून 20 वर्षापासून आपण भांडूच राहिलो, अजून लढू, माझी काही हरकत नाही. सिस्पी घोटाळ्यातील आरोपीला पकडण्यासाठी दुबईला माझी टीम ठरल्याचं खासदार निलेश लंकेने सांगितलं. आता मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की तो दुबईला हे कसं कळालं हे मला माहित नाही. बरोबर, माझी केंद्रीय मंत्र्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही एक काम करा, हे CBI आणि रॉ या दोन्ही शाखेचं प्रमुख आमच्या खासदारांना करा. कारण की ज्याला पोलीस शोधायला नाकाम झाली, जसं म्हणतो ना डॉन को पकडणं मुश्किल आहे, नामुमकिन था, ही नामुमकिन गोष्ट खासदारांनी जर करून दाखवली, दुबई मधल्या आरोपीला शोध घेऊन लोक पाठवले, तर यांना रॉचं प्रमुख केलं पाहिजे, असं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देणार आहोत अमित भाईंना. धन्यवाद. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.